अपना सपना मनी मनी असं ट्विट संजय राऊतांकडून करण्यात आलेलं आहे। ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना, शक्यता वर्तवली जात असताना, सूत्रांची माहिती मिळत असताना संजय राऊतांचं हे ट्विट आलेलं आहे। खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा ॲडव्हान्स दिल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। अपना सपना मनी मनी अशा प्रकारचं ट्विट केलं आहे। त्यामुळे संजय राऊत यांनी सुद्धा या ऑपरेशन टायगर संदर्भातच हे ट्विट केल्याचं पाहायला मिळतंय आणि डॅमेज कंट्रोल करणं अशक्य झाल्यामुळेच संजय राऊत यांनी हे ट्विट केलंय की काय, अशा प्रकारची चर्चा सुद्धा राज्याच्या राजकारणात आता सुरू झालेली आहे। संजय राऊतांचं ट्विट जे आहे ते अनेक अर्थांनी बोलका असल्याचं पाहायला मिळतंय। जणू की ठाकरेंची शिवसेना दुसऱ्यांदा फुटायची जी शक्यता वर्तवली जात होती, सूत्रांची माहिती येत होती, त्यावर त्या ज्या शक्यता होत्या त्या खऱ्या होणार का, अशी सुद्धा चर्चा आहे। अपना सपना मनी मनी महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री 15 कोटींचा ॲडव्हान्स देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती आणि जी घृणास्पद आहे असं सुद्धा संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। आणि एकंदरीतच खासदार फुटणार या सगळ्या चर्चा सुरू होत्या। दिल्लीमध्ये राजकीय घडामोडी घडतात, या सगळ्यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असताना आता संजय राऊत यांचं ट्विट समोर आलेलं आहे। अपना सपना मनी मनी ऑपरेशन टायगरची एकीकडे चर्चा सुरू आहे, सूत्रांकडून माहिती मिळत असताना दुसरीकडे संजय राऊतांचं हे ट्विट आलेलं आहे आणि त्यामुळे खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा ॲडव्हान्स देण्यात येत असल्याचं सुद्धा आज रात्री हे सगळं डील होणार असल्याचं संजय राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। याविषयीच अधिक माहिती घेण्यासाठी जाऊया थेट आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, आपण बघतोय सूत्रांकडची माहिती येत होती की 6 खासदार फुटणार आहेत, वेगळा गट स्थापन करणार आहेत आणि संजय राऊतांनी हे ट्विट केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामधून अनेक गोष्टी आता क्लिअर होताना दिसत आहेत। नक्कीच जर पाहिलं आपण तर जे टायगर ऑपरेशन टायगरवरती बोललं जात होतं त्याच्यावरती एकंदरीतच संजय राऊतांनी ट्विट करत शिक्कामोर्तब केला की काय असंच वाटतंय। कारण की संजय राऊतांनी जे म्हटलेलं आहे अपना सपना मनी मनी आणि ज्या प्रकारे महाराष्ट्रात जे चाललेलं आहे आणि आज एक डील होणार आहे, मोठी आर्थिक डील होणार आहे, असं एक ट्विट केलेलं आहे संजय राऊतांनी। त्यामुळे एकंदरीतच ही जी आपण चर्चा वर्तत होतो का शक्यता वर्तत होतो त्या शक्यतेवरती अंकुश लावलेला आहे, शक्यतेवरती पूर्णविराम लावलेला आहे। पूर्णविराम संजय राऊतांच्या ट्विटमुळे लागलेला आहे असंच वाटतंय। कारण की ही जी भावना जी व्यक्त केलेली आहे त्याच्यामध्ये काय कुठेतरी काहीतरी सत्यता आहे का, अशीच एक भाष्य या संजय राऊतांच्या ट्विटमुळे समोर येत आहे। आपण पाहिलं तर सकाळपासूनच किंवा काही दिवसापासूनच ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती आणि ऑपरेशन टायगर लवकरच समोर येईल असं समजलं जात होतं आणि त्याची चाहूल लागली, त्याची सुरुवात प्रॅक्टिकली सुरुवात आता झाली असंच बोलू शकतो। कारण की ठाकरे गटाचे 6 खासदार आहेत ते नॉन रिचेबल आहेत। मग संजय दिना पाटील असतील, संजय देशमुख असतील, नागेश अष्टीकर असतील, ओमराज निंबाळकर, भाऊसाहेब वागचोरे आणि संजय जाधव, हे सर्वच जे खासदार आहेत ते नॉट रिचेबल आहेत। खरं तर आपण पाहिलं तर 2/3 मेजॉरिटी असणं गरजेचं आहे। 9 खासदार ठाकरे गटाचे आहेत, त्यातले 6 ते 7 खासदार हे एकनाथ शिंदेकडे असलं तर ते वेगळा गट तयार करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती। तांत्रिक गोष्टी समोर येत होत्या आणि त्या अनुषंगाने ही पावलं उचलली गेलेली आहेत असं आपण बोलू शकतो। हे सर्वच खासदार दिल्लीला आहेत का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीला निघून गेलेले आहेत। कदाचित ते अध्यक्षांना भेटू शकतात, लोकसभा अध्यक्षांना भेटू शकतात आणि नवीन गटाबद्दल माहिती घेऊ शकतात आणि नवीन गट स्थापन करू शकतात आणि वर्धापन दिन आहे शुक्रवारी, त्या दिवशी ह्या सर्व गोष्टीची अधिकृतरित्या घोषणा करू शकतात। अगदी कपिल, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण बोलणार होतो। सुषमाताई, सूत्रांकडून माहिती मिळत होती आतापर्यंत, मात्र आता संजय राऊतांच्या ट्विटनं खरंच ह्या घडामोडी आता दिल्लीत सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। काय पक्षाची भूमिका या सगळ्या घडामोडींवर? पक्षाची भूमिका काय असणार आहे? पक्षाची भूमिका ही पेरण्याची भूमिका असणार आहे। पाऊस पडेल न पडेल, उगवेल न उगवेल, एका जातीवंत शेतकऱ्याने पेरायचं असतं। आम्ही पेरत राहिलो, आमच्या पक्षाचं नाव गेलं, चिन्ह गेलं, आमच्यावर अनेक पद्धतीचे टीका टिप्पणी झाली, पण एका नव्या नावासकट, एका नव्या चिन्हासकट, विशेषतः ज्याच्यावर भाजपही क्लेम करू शकत नाही आणि शिंदेही क्लेम करू शकत नाही, असं स्वतंत्र नव्या शिलेदारांच्या सकट ठाकरेंनी पुन्हा एकदा 20 आमदार, 9 खासदार निवडून आणले, पालिकेत 65 नगरसेवक निवडून आणले, 3 ठिकाणी महापौर बसवला। आता हे सगळं चालू असताना जर तरीही घडामोडी घडत असतील तर या घडामोडींची चिंता माझ्यापेक्षा, माझ्या पक्षापेक्षा सुद्धा जास्त चिंता देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहिजे असं मला वाटतं। आणि फडणवीसांनी का चिंता करायची, तर त्याचं कारण हे आहे की फडणवीसांना दिल्लीला जाण्याची प्रचंड घाई आहे, त्यांची ती महत्वाकांक्षा आहे
आणि ते दिल्लीला पोचू नयेत यासाठी शिंदेची सरोगेट मदर म्हणून वावरणारे जे दिल्लीतले नेते आहेत त्यांचा पुरेपूर प्रयत्न आहे की फडणवीस दिल्लीला पोचले नाही पाहिजेत. दिल्लीपासून दरेपर्यंत फडणवीसांना अडवण्यासाठी स्पीड ब्रेकर लागलेले आहेत. पण फडणवीसांनी आता विचार करावा की स्वतःचं मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी तुम्ही जो भस्मासूर जन्माला घातला होता, आता तो भस्मासूर तुमच्या डोक्यावर हात ठेवत आहे. आमचं सोडा, आम्ही तर सत्तेशिवाय राहायचं तेव्हाच ठरवलेलं होतं. एवढे सगळे लोक निघून गेले तरी आम्ही लढतोय ना. तत्व विचार हे सगळं घेऊन आम्ही थांबलोय इथे, आम्ही लढतोय, संघर्ष करतोय. पण एवढं सगळं चालू असताना ज्यांना सत्तेशिवाय करमत नाही त्या फडणवीसांचं काय? अब तुम्हारा क्या होगा? हा प्रश्न खरा तर फडणवीसांना विचारला. अगदी सुषमाताई, हे सगळे खासदार, काही खासदार प्रत्यक्ष रविवारी झालेल्या बैठकीला उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित होते, काही ऑनलाईन उपस्थित होते, अनाभाका घेण्यात आल्याचं सुद्धा सांगितलं जात होतं. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. बघा, यांनी कालही मला वाटते नेते संजय राऊतची म्हणाले होते की आई भवानीची शपथ घेतली, कुटुंबियांची शपथ घेतली. माणूस सगळं करतो कुणासाठी? कुटुंबासाठी करतो. आता त्या कुटुंबाची शपथ घेऊन जर एखाद्या माणसाच्या मनात चुकीचा विचार येत असेल तर मला वाटतं की ते म्हणजे जे कुटुंबाची पर्वा करू शकत नाही ते पक्ष वगैरे तर नंतरची गोष्ट आहे ना. त्यामुळे आपण त्यावरती फार म्हटलं ना की पेरणाऱ्याने पेरत जावे, चोरणाऱ्याने चोरत जावे. ठाकरेंचा ब्रँड हा पेरणारा माणसं घडवणारा ब्रँड आहे. भाजपाचा प्रॉब्लेम आहे की भाजप स्वतःचं प्रोडक्ट घडवू शकत नाही. म्हणून भाजपला कधी टीएमसी, कधी ठाकरे, कधी एनसीपी, कधी डीएमके, कदाचित त्यांची वक्रदृष्टी आता पंजाबकडे जाऊ शकते, आपकडे. कारण बिल नंतर दुखावलेली भाजपा, ऍब्सोल्यूट पॉवर अँड ऍब्सोल्यूट करप्शन, या सगळ्या न्यायाने वन पार्टी वन नेशनच्या दिशेने त्यांना जाण्यात कुणीही अडथळा आणू नये यासाठी ते सगळे प्रयत्न आहेत. परंतु कर्मा रिटर्न्स या सगळ्यांमध्ये फडणवीसांनी विचार करायचा की आता फडणवीसांचं काय? कारण असं जर घडणार असेल त्याचा अर्थ शिंदेचं महत्व वाढणार असेल, आणि जर मग शिंदेचं महत्व वाढणार असेल तर मग फडणवीस कुठे असतील? अगदी फडणवीसांना पुन्हा एकदा कलेक्टरचा नायब तहसीलदार झालेलं फडणवीसांचे चाहते बघतील असं आहे का? तर मग प्रश्न फडणवीसांना विचारले पाहिजे. अगदी सुषमाताई, धन्यवाद. झी 24 तासशी बोलला त्याबद्दल. आपण बघितलंय सुषमा अंधारे आपल्या सोबत होत्या.